आज आपण करणार आहोत कवळ्या दुधाचे खीस. तर गाईला पिल्लू झालं की पहिल्या दिवशी जे दूध निघतं त्या दुधाचा असा खीस करायचा आहे आपल्याला. ते दूध घ्यायचं, कुकरमध्ये मी लावलेलं होतं आणि ते घट्ट गोळा, मग ते असं 2 शिट्ट्या घेतल्या आणि असा घट्टसर गोळा होतं. तो गोळा घेऊन मी असा खिसलेला आहे. नंतर हा खीस असा करायचा, खिसणीने खिसायचा. खिसणीने खिसायचा. खिसल्यानंतर याच्यामध्ये आपण साखर घालू. जेवढी आपल्याला म्हणजे जेवढा खीस आहे तेवढीच साखर घालायची, थोडी जास्त घालायची आणि त्याच्यामध्ये विलायची पूड पण बारीक करून टाकायची आणि हे सगळं मिक्स करायचं. हे सगळं मिक्स करून आता आपण गॅसवरती ठेवणार. हे आपण आता गॅसवर ठेवून हलवत आहोत आणि हलवत राहिलं ना, थोडंसं गरम झालं की साखर आहे ते विरघळती आणि तिथे थोडंसं पाणी होतं आणि सतत हलवत राहायचं. सतत जर नाही हलवलं ना तर ते खाली करपलं जातं, म्हणून हलवत राहायचं सतत. मग खिसला मग काय करायचं, हलवलं की मग असं चांगली चाचणी येईपर्यंत, असं चांगलं चिकट लागू तर चाचणी येईपर्यंत हलवत राहायचं. ह्याच्या कोण वड्या पण करतं, पण आम्ही खीस करत आहोत. खीस पण छान लागतं. वड्या करायच्या असेल तर ताटामध्ये टाकून असं थापून घ्यावं लागतं, पण आम्हाला खीस आवडतं. बघा, हा हलवून हे असं मोकळा होईपर्यंत हलवला मी. चाचणी पुढे गेली की असा मोकळा खीस होतो. मग आम्ही असा केलेला आहे खीस. बघा, तुम्ही पण करून एकदा ट्राय, आणि कसं होती रेसिपी सांगा आम्हाला.